श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो, ती व्यक्ती प्रचंड वाद करते, घरात अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. घरातील माणसं सतत आजारी असतात, कोणतेही काम मनासारखं होत नाही, घरात सतत वाद असतात, घरात पैसे न टिकणे, वायफळ गोष्टीवर खर्च करणे. तर शनिवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय तुम्ही शनिवारी आवर्जून करा. ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्यासाठी हा उपाय केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय करण्यासाठी कोणतीही खर्चिक गोष्ट करण्याची तुम्हाला गरज नाही. आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा नसेल तर कणकेचा दिवाही आपण घेऊ शकतो. आपल्या घरात मोहरीचं तेल असेल तर त्याचा वापर करा, आणि नसेल तर दुसरं कोणतंही तेल घेऊ शकता. आणि त्या तेलामध्ये काळी मोहरी चिमूटभर टाकायची आहे, म्हणजेच आपला उपाय सिद्ध बनतो. हा उपाय शनिवारी सूर्यास्तानंतर पूर्ण रात्रभर कधीही करू शकता. आपल्या मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा पेटवायचा आहे आणि हात जोडून आपल्याला जी काही अडचण आहे, जो काही त्रास होत आहे तो आपल्याला बोलायचा आहे. मग ते पैसा, नोकरी, मुलाबाळांची, संसारातील कोणतीही समस्या असू दे. आपल्याला बोलायचं आहे की माझ्या जीवनातील अमुक अमुक समस्या या दिव्याच्या अग्नीमध्ये जळून भस्म होत आहे. किमान 1 मिनिटभर आपल्याला हे बोलायचं आहे. नंतर या दिव्यावर एक प्लेट किंवा डिश पालती ठेवायची आहे. त्या दिव्याचा जो धूर आहे तो या प्लेटवर जमा होईल. म्हणजेच काय तर काजळी तयार होईल, आणि या काजळीचा वापर आपल्याला काजळाप्रमाणे करायचा आहे. जर नवरा बायको सतत वाद होत असतील तर त्यांनी हे काजळ कपाळावर किंवा कानाच्या मागे लावायचं आहे. घरात पैसा येत नसेल किंवा टिकत नसेल तर घराच्या तिजोरीला हा काजळाचा टिळा लावा. घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असते, चिडचिड करते, त्यांना हा काजळाचा टिळा लावू शकता. घरात ज्यांना कोणाला ज्या काही समस्या आहेत त्यासाठी हा टिका लावू शकता. घरात अस्वस्थ वाटत असेल तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ या काजळीने स्वस्तिक काढा. घराला जी नजरदोष, नजरबाधा असेल त्यापासून घराचं रक्षण करता येईल. तुमच्या घरात खूपच समस्या असतील तर प्रत्येक शनिवारी हा उपाय करा. हा उपाय तुम्ही अमावस्यालाही करू शकता. ह्या उपायाने नक्कीच तुमच्या अडचणी कमी होतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.